यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड महामंडळाची ओळख गेल्या 50 वर्षांपासून अग्रेसर डेपो म्हणून झाले। याच डेपोमध्ये सध्या श्रीमती प्रमोदिनी किनायके यांनी उमरखेडमध्ये पदभार स्वीकारल्यापासून विकासात्मक कामे करून एक नावलौकिक मिळवलाय। त्याचबरोबर सगळ्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतनाची अडचण भासू दिली नाही। अगदी वेळच्या वेळी त्यांचे वेतन देऊन त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली। त्या जोरावर सगळ्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची ताकद आणि विश्वास देऊन यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड एसटी आगार अग्रेसर करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला। आता प्रवाशांची गरज लक्षात घेऊन पुन्हा एक अनोखा एसटी प्रवास अंमलात आणण्यात आलाय। ते म्हणजे ढाकणी ते माहूर बस प्रवास सुरू करण्यात आलाय। सुरुवातीपासूनच ज्यांची मागणी होती ती प्रत्यक्षात अंमलात आणून सगळ्यांनाच देवदर्शनासाठी मार्ग मोकळा आणि सोयीस्कर करून दिलाय। याबद्दल उमरखेड तालुक्यातील ढाणकी आणि आजूबाजूच्या 20-25 खेड्यांमधून लोक प्रमोदिनी यांचे अभिनंदन करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। आज झालेल्या अतिवृष्टीने उमरखेडच्या विकासाचा फज्जा उडालाय। इथल्या प्रत्येक रस्त्यावर आणि विभागात पावसाचं पाणी साचलंय। करोडोचा निधी वापरून केलेली रस्त्याची कामे पावसाच्या पाण्यात वाया गेलेत। यावरून ठेकेदारांनी आणि इंजिनियरनी कामे किती मजबूत केलीत हेच या निसर्गाच्या अतिवृष्टीने चव्हाट्यावर आणलेले आहे। नाल्यात पाणी साचलंय, रस्त्यात खड्डे पडलेत। रहीमनगर, ताजपुरा वॉर्ड, अब्रार कॉलनी, शाह कॉलनी, नाग चौक, ढाणकी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, माहेश्वरी चौक अशा अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। लोकांच्या घरात आणि रस्त्यावर पाणी घुसत असतानाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते कुठेही फिरताना दिसले नाहीत। या निकृष्ट कामाचा त्रास जनतेला होतोय। त्यामुळे इथल्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। सत्ताधारी म्हणतात आम्ही करोडोचा निधी खेचून आणलाय, विकास केलाय। आता निसर्गाच्या दणक्याने हा विकास उघडा पाडलाय। त्यामुळे कुठे गेला निधी? सत्ताधारींच्या घशात की अधिकारी ठेकेदारांच्या खिशात? असे प्रश्न आता स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। नागपूर परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त श्री मदने यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार लकडगंज पोलीस अधिकारी अंमलदार आठवले आणि त्यांचे सहकारी यांच्यासोबत घटनास्थळी गेले असता राजस्थानची अल्पवयीन मुलगी रस्त्यावर मिळाली। तिची चौकशी केली असता तिने पोलिसांना सांगितलं की राजस्थानच्या शंकरपूरमध्ये राहणाऱ्या शुभम उर्फ ओरिया मनोरिया झंझावत यानं लग्नाचं आमिष दाखवून नागपूर इथं तिला घेऊन आला आणि त्यानंतर त्यानं गंगा जमुना वेश्या व्यवसायात एका ओळखीच्या व्यक्तीकडे तिला ठेवण्याचा प्रयत्न केला। ही सर्व माहिती तिने पोलिसांना सांगितली। तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। नागपूर शहरमध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ऑपरेशन शक्ती ही मोहीम सुरू आहे। त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हॉटेल, लॉजेस तसेच ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय किंवा महिलांच्या अत्याचाराचे गुन्हे घडतात त्या ठिकाणी पोलिसांचं जास्त ते सतर्क लक्ष आहे। काल दिनांक 26/9/25 रोजी परिमंडळ 3 चे माननीय पोलीस उपायुक्त श्री मदने साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली। ती माहितीनुसार आम्ही त्या ठिकाणी पोलीस अधिकारी अंमलदार पाठवले। तिथे एक राजस्थानची अल्पवयीन मुलगी रोडवर मिळाली। तिच्याकडे विचारपूस केली असता तिने जे सांगितले तिला एका व्यक्तीने यातील आरोपी जो आहे शुभम उर्फ पोरिया मनोरिया झंझावत राहणार शंकरपूर जिल्हा बुंदी राजस्थान याने तिच्यासोबत लग्न करतो असे तिला आमिष दाखवून नागपूर येथे घेऊन आला आणि त्यानंतर